राज्यात विधानसभेची रणधुमाळी अंतिम टप्प्यात आहे। सर्वात चर्चेत असलेला पुरंदर हा मतदारसंघ, कारण या मतदारसंघात तिरंगी लढत होत आहे। राष्ट्रवादीचे संभाजी झेंडे, काँग्रेसचे संजय जगताप आणि शिवसेनेचे विजय शिवतारे यांच्यात एकंदरीत तिरंगी लढत होत आहे। राज्यातील सर्वच नेत्यांच्या मुले असतील सर्वच प्रचारात सध्या उतरलेल्या आहेत आणि एकंदरीतच शिवसेनेचे माजी मंत्री विजय शिवतारे यांच्या कन्या देखील प्रचारात सध्या उतरलेला पाहावयास मिळत आहे। आपल्यासोबत विजय शिवतारे यांच्या कन्या ममताताई शिवतारे आहेत। ताई, काय सांगाल, सद्यस्थितीत गावागावात जाऊन आपण प्रचार करतात, कशा पद्धतीचं वातावरण आहे? गावात अतिशय उत्साहाचं आणि आनंदी असं वातावरण आहे। मागची 5 वर्ष म्हणजे बापूंचा जो कार्यकाळ होता 2009 ते 19 या काळात लोकांनी कामं बघितली। कामं हीच त्यांची ओळख आहे। तालुक्याचा विकास झाला, पण 19 ते 24 या काळात अतिशय लोकांना त्रास झाला, त्याची खदखद व्यक्त होते आणि कुठेतरी आता हा दुष्काळ संपतोय आणि बापूंच्या माध्यमातून पुरंदरचं आमचं स्वराज्य परत येणार आहे याची सर्वांनाच उत्सुकता आहे आणि ती सर्व सभांमधून आणि प्रचारातून दिसून येते। एकंदरीत पुरंदर मतदारसंघ हा निम शहरी किंवा निम ग्रामीण झालेला आहे। एकंदरीत दोन्ही बाजूला समान मतदार झालेले आहेत। कशा पद्धतीने पाहता, कारण शहरी भागात तेवढीच लोकसंख्या झालेली आहे, ग्रामीण भागात देखील तेवढीच लोकसंख्या झाली, कसं प्रचारात कशा पद्धतीचा केला जातो? दोन्ही बाजूंना जरी बापू मागच्या 5 वर्षात कुठल्या पदावर नव्हते, आमदार नव्हते, पण तरीही तुम्ही वरच्या भागात जो ग्रामीण पट्टा आहे त्या ग्रामीण पट्ट्यात पाण्याचे प्रश्न, जसा पुरंदर उपसा आहे त्याच्यात हाल झाले आहेत आणि खालच्या भागात जर आपण बघाल तर टॅक्सचा मोठा प्रश्न होता, त्याला कुठेतरी बापूंनी रिलीफ दिलाय। त्यामुळे ग्रामीण असू दे वा शहरी भाग असू दे, एकंदरीतच काम करणारा माणूस आहे आणि तो आपल्याला परत पाहिजे यासाठी सर्वच जण उत्साहात आहेत। गुंजवणी प्रकल्प असेल किंवा पुरंदर विमानतळ असेल, हे प्रकल्प गेल्या 10 वर्षापासून तालुक्यासाठी वरदान ठरणार आहे, परंतु ते पूर्ण झालेले नाहीत। येणाऱ्या काळात अशा कोणत्या योजना आहेत आणि हे मागचे प्रकल्प किती दिवसात पूर्ण होतील यासाठी आता येणाऱ्या काळात काम केलं जाणार? बापूंच्या वचननाम्यातला पहिलाच मुद्दा तो आहे की मी निवडून आल्यावर पहिल्या 1.5 वर्षातच गुंजवणी मी पूर्ण करणार। विमानतळाचा जो प्रश्न आहे तो सर्व शेतकऱ्यांना विचारात घेऊन, आधीही त्यांचा स्टँड तोच होता, त्याच्यावर पुढची दिशा ठरवली जाईल आणि त्याचबरोबर राष्ट्रीय बाजार जो आपल्याकडून गेला तो आपण पुन्हा आणण्याचा आणि करण्याचा प्रयत्न करणार आहोत। बापूंनी नवीन IT पार्क आपल्या वरच्या भागात प्रपोज केलेला आहे आणि त्याचप्रमाणे फुरसुंगी उरळी नगरपालिका करून त्याच्या माध्यमातून काम आणि त्या पाणी योजनेचं वाढीव आपल्याला जे 100 कोटी मिळालेले आहेत त्या माध्यमातून पुढची कामं ही बापू करणार आहेत। मला इथे आवर्जून सांगावं असं वाटतं, आज मुख्यमंत्र्यांची सभा आहे। मुख्यमंत्री जेव्हा पालखी तळावर आलेत आणि त्यांनी ज्याही घोषणा, ते पहिले मुख्यमंत्री झाले 1 महिन्यात इथे आले होते, त्यावेळेस त्यांनी लगेच 25 कोटी दिले। आज फुरसुंगी आणि उरुळीला त्यातून पाणी मिळतंय। त्यानंतर जेव्हा आपली परत एकदा सभा मागची या वर्षी झाली होती लोकसभेच्या वेळेस, त्याही वेळी त्यांनी ज्या घोषणा केल्या ते बापू सांगतीलच त्या सर्व पूर्ण केल्या। आज सर्वांना उत्सुकता आहे मुख्यमंत्री येऊन काय घोषणा करतायत आणि पुरंदरच्या भाग्यात पुढच्या 5 वर्षात काय येते। त्यामुळे एकंदरीत तिरंगी लढत होत आहे, कसं पाहता या लढतीकडे? कारण अनेक ठिकाणी दुरंगी लढत होताना पाहता येईल, पण तिरंगी लढत कशा पद्धतीने वातावरण असेल, 23चा निकाल कसा असेल? मी तेच म्हटलं, तालुक्याला हे जे आमदार आहेत त्यांच्यामुळे अतिशय त्रास झालेला आहे, त्यांच्या विरुद्ध प्रचंड राग आहे, असंतोष आहे आणि कुठेतरी आपला हक्काचा माणूस बापूंसारखा हा परत आणायचा आहे, आनंदाचं वातावरण आहे। त्यामुळे बापूच विजयी होतील असं सर्वांगीण वातावरण आहे। तर 23ची वाट बघूया। गावागावात आपण फिरत आहात, 23 तारखेला गुलाल आपलाच का खात्री वाटते? आता आपण जर बापूंचा प्रचार सभा बघितला, प्रचार सभा ज्या चाललेला आहे, दौरा जो चाललाय तो सकाळी 9 पासून रात्री 12 पर्यंत आहे, पण 9 पासून रात्री 12 पर्यंत तोच उत्साह, फुलांची उधळण, लोक शेतातली कामं येऊन बापूंना ऐकायला बसतायत। जिथे ते पोहोचू नाही शकत आहेत तिथून लोकांची ओरड, बापू आमच्यापर्यंत या, आम्हाला तुम्हाला ऐकायचं आहे, तुम्ही तालुक्यासाठी पुढची दिशा, पुढचे विचार काय आहेत हे आम्हाला ऐकायचं। ही उत्सुकता आहे, ही याचमुळे आहे की पुढच्या 5 वर्षात लोक त्यांना पुन्हा बघतायत।
नक्कीच ह्या होत्या माजी मंत्री विजयबापू शिवतारे यांच्या कन्या ममता शिवतारे. आज मुख्यमंत्र्यांची पालखी मैदानावरती सभा होत आहे आणि मुख्यमंत्री काहीतरी घोषणा करणार असं यावेळेस त्यांनी सांगितलेलं आहे. तर मुख्यमंत्री पालखी तळावर काय मार्गदर्शन करणार आणि कोणती घोषणा करणार पुरंदरसाठी हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. कॅमेरा पर्सन विकी चव्हाणसह मी दीपक कापरे, TV9 मराठी, पुरंदर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.